मी चालले ऑफिसला, जाऊ का? हो जा ना. जा ना बाई, आता 2-3 दिवस झाले घरीच होती. आता गौरीच्या निमित्तानं सुट्ट्या टाकलेल्या आहे तू. आता एक दिवस होती सुट्टी कालच्या पुरती, जेवणापुरती गौराईच्या. पण मग आज सुट्टी नाही, आता आज जा. आता बाकी काही नाही राहिलं, एवढं करून घेऊ आम्ही आता सगळं. हे नाही, मी हे विचारत होते की मग गौराई किती वाजता उठवणार आहे तुम्ही? मग मी येईन ना. मग तुम्ही जासाल ना गावातल्या गौराई बघायला सगळ्या, तर मलाही तुमच्यासोबत यायचं ना. म्हणून मग ऑफिसमधून किती वाजता येऊ याच्यासाठी मी तुला विचारते की गौराई कधी उतरणार आहे बाबा, कधी जाणार आहे? अच्छा, गौराई विसर्जन तर तसं 9-9:30 वाजेपर्यंत आहे. पण मुखवटे फक्त हलवून ठेवायचं काम आहे. आणि मग मुखवटे हलवून ठेवले तर त्या विसर्जन केल्यासारखं होऊन जातं मग. आणि नंतर मग सगळ्याचं डेकोरेशन पाहायला, गौराई पाहायला सगळ्याच्या घरी फिरायचं बाबा, असं आहे भानगड. तर मग तू येऊन जाय, बरोबर येऊन जाय. तुझं पूर्ण ऑफिस करून येऊन जाय, सुट्टी काही मारू नको तुझं दुपारून, असं म्हणते का? ठीक आहे, मग पूर्ण ऑफिस करूनच येऊन जाते मग मी. हो, उगाच काय फायदा सुट्टी मारून. आणि बाकीचं काही असतं का कार्यक्रम वगैरे नंतर? नाही, काही ते गाठी पाडायचे वगैरे असत्या, त्यात 5 जणीच्या हातानं गाठी पाडून घेत्या, बाकी काही नाही. अच्छा अच्छा. आणि आरती बी घेतात. आणि काय नैवेद्य असतो, नैवेद्य राहतो. आज पण थोडा स्वयंपाक करावा लागतो, काही जास्त नाही पण थोडाफार करावा लागतो. हां, मग मी पण तेच म्हणते. ठीक आहे, मग जातो आता ऑफिसला. तुझी ऑफिसची वेळ झाली ना? हो ना, जाते ना. मग झाली ना वेळ खूप. अरे बेटा, चालली तू आज ऑफिसला? हो बाबा, खूप सुट्ट्या झाल्या ना, मग चालले आज. बर बर, जा 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 जा, म्हणलं मग काम कर जा. हो आई बाबा, येते मग मी. हो जा जा. मग सखू चल, ते वाढून पटकन, भूक लागली. बरं चला, देते ना. काय राहिलं आता? झालं आता गौराईचं काम सगळं नाही का? कुठं झालं नाही अजून. आज आता गाठी पाडायच्या मला, हरा ते दुर्वा, आघाडा आणायचा, झेंडूचे फुलं पानं आणायचे, असं सगळं सामान जमा करायचं साहित्य. आणि मग बायकांना बोलवायचं 5 जणी, असो अजून असेल तरी चालतं 7 जणी. मग गाठी पाडून घ्यायच्या त्यांच्याकडनं. आणि मग ते हार जे गाठी पाडलेले माळ आहे त्या लक्ष्मीला घालायच्या गौरायांना. अजून भरपूर काम आहे बाप्पा. असं असं अजून म्हणजे भरपूर आहे आज तर. ठीक आहे ठीक आहे. आणि थोडं नैवेद्य पण करावं लागेल नाही का? हो, आपला काय नैवेद्य वरण भाताचा असतो आज, काही एवढं हे नसतं, कालच्या सारखं नसतं एवढं काही टेन्शन. तर ठीक आहे, मग तुम्हाला वाढून देते, नंतर मग मी साहित्य गोळा करते. चला. हो हो, चला. घ्या पोटभर जेवण करून मस्त. अरे हे काय वाढलं तू? हे तर कालच दिसतंय. हो, हे जे कालचं असतं ना, हे वाया घालत नसते. महालक्ष्मीचा प्रसाद येतो. शिळ असलं तर कसं, हे असलं तरी आज ते खाऊन टाकत असते. आम्ही पण खाऊन टाकणार आहे ना. पोरांना पण हेच दिलं मी खायला कालचंच, आणि मी पण हेच खाणार आहे. असं असं. फक्त ही भाजी केली, आलूची चटणी ही केली फक्त नवीन, बाकी कालच आहे. पोळी पण शिरी, काही पुरणपोळी नाही. पोळी शिरी नाही, पुरण ठेवलेलं होतं ना, ते उरलेलं पुरण. आणि ते पुरणाच्याच उरलेल्या पुरणाच्याच पोळ्या केल्या आज सकाळी, त्याच खायच्या म्हणते सगळ्यांना. आणि आमटी रात्रीची जे नैवेद्यपूरची, तर ती खाऊनच घ्यावं लागते. असं असं, ठीक आहे, खातो मग काय. हो खा. सखू तू पण जेव ना. बस नाही, मी नाही जेवत सध्या. मला आता माझं आवरू दे काम, मग जेवते. एकदा गाठी वगैरे पाडल्या ना, मग तेव्हा जेवते. तसं मी थोडंसं सकाळी भजे खाल्ले होते, रात्रीचेच भजे उरलेले, सकाळी थोडे खाल्ले नाश्ता म्हणून. प्रियासोबत, प्रिया म्हणते आई खाय खाय खाय, तर मग तिच्यासोबत खाल्ले भजे थोडेसे. तर काही भूक नाही बाबा मला, तर जेवा तुम्ही मग. बरं जेवण तर मग मी. इथं भेटलं गड्या सगळं सामान, हारा, आघाडा, फुलं, झेंडूचे फुलं सगळं भेटलं. चला आता बायाला बोलवते, पटापट बोलवून घेते बायाला, गाठी पाडा चला म्हणून. अव कांताबाई, ओ कांताबाई, सखूबाई, बोला सखूबाई, या ना घरात, या ना. घ्या चहा, घ्या जरा गरीबाच्या घरचा, या. पाहायला गे काय गरीब करू राहिलं माय, मला काम आहे त्याकडं म्हणून आले. आता बाई काय गरीबाकडं काम आहे का? आली परत गरीबावर. बरं सांगा ना काय काम आहे? काम गिम काही नाही, असं गाठी पडाली महालक्ष्मीच्या गाठी. असं असं असं. बरं बरं, येईन ना येईन. कशी घ्यायचं लगेच? आता तुला आवाज दिला, बबिताला आवाज देते, राणीला आवाज देते, असं 2-3 जणी 5 जणी करते. आणि ये लगेच आवरून, ते राहायला असं तर ये. असं असं असं, ठीक आहे, येते पुढं. बर. सखूबाई ना महालक्ष्मी जेवायला नाही बोलवलं मला, आता गाठी पाडायला बोलू राहिली. शहाणी कुठली. इकडं आली असं कुठं.
इकडं हरा आघाडा काही न्यायला आले असेल ना माझ्या दारात. इथली हरा नेली वाटते काही तोडीली हरा. आणि मग मोगर दिसलं मग म्हणली मला ये म्हणून गाठी पाडायला. असं सको बाई जेवायला बोलला असं त्या श्रीमंत बायाला बबिता त्याच्या मैत्रिणी नाही का मोठ्या मोठ्या घरच्या. जाऊ दे बाय काहीतरी होते जाते देवाच्या कामाला. तसं बी दर्शन तर होईन गौराईचं तिच्या नाही का. नाही बोललो जेवायला जाऊ तिकडे जाते गाठी पाडायला. बबिता ए बबिता अगं बबिता. अरे सकोबाई काय हो सकोबाई बोल. गाठी पाडायला ये महालक्ष्मीच्या. हो का बरं आहेच बाकीच्याला सांगून येते. बरं चल मग जाते गाठी पाडायला सकोबाईच्या. बरी आली सांगायला शाळा कोणाची कुठली नाही तर त्या मैत्रिणीकडं राणी काय ती राधा काय ती आबोलीची मायन. चल येते गाठी पाडून. नाही तर मी गेले नाहीत माझ्या चवल्या करत बसन आले नाही म्हणून. चल अरे कुठे चालले गे छकुले. घरी चालले काकू घरी चालले मी. असं का बरं थांब तसं थांब. घरी चालली का थांब. बोला ना काकू काय म्हणता. अव तुझ्या घरी चालले होते मी पण आता तू भेटली बरं झालं. त्या आईला म्हणा सकू काकूंना बोलवलं गाठी पाडायला गौराईची. हो का बर सांगते मी पण येईन माझ्या आईसोबत. हो ये तू पण ये. आणि हो अजून सांगा ना काकू काय म्हणता. आबोलीची मम्मी नाही का आणि त्या राधा काकू त्यांना पण सांगून येशील काय. मग मला जायचं काम नाही त्यांच्या घरी. हो काकू आधी मम्मीला सांगते आणि मग त्या दोघींच्या घरी जाऊन त्यांना सांगते त्या काकूला पण. ठीक आहे जाऊ मग मी आता सांगा ना. हो जाय बरं बाई जाय. बरं झालं तू भेटली. बरं जाते मग. याला हळदी कुंकू व्हायचं आणि गाठ मारायची. एक पान घेऊन याला दोऱ्याला गाठ मारून दे. असं करा पा सगळ्या एक जणी करा सगळ्यांनी. हो आवा लगे राणी आणि आबोलीच्या माय लयच लगे काल माय लक्ष्मी जेवायच्या दिवशी लयच नटल्या होत्या बाय लगे साड्या गिड्या नटून थटून भारी मस्त. आता माय बाई मग बबिता तुला कोणा मना केली देऊ नटायला. तो बी नेसायची नवी साडी नटायचं बाई. आता आम्हाला म्हणलीच नाही सखूबाई नाही तर नटलो असतो. म्हणले असते सखूबाई तर ए माय मी काही कोणाला म्हणले नाही व नटाचं थटाचं. त्यांना आवडलं त्यांनी केलं. मी थोडे म्हणलं की तुम्ही नव्या साड्या नेसा नटा थटा म्हणून. हो बाई आम्हाला काही म्हणलं नाही बाई सकू. आम्ही मनाने केलं. आता मायरी खातच माणसांना म्हणले नाही सकूबाई. मनानं रिकामे नाही तुम्ही करायला. आता माय बाई बाबिता नाही म्हणले ना माय मी नाही म्हणले. त्यांनी स्वयंपाक केला इभर स्वयंपाक केला आणि संध्याकाळी आरतीच्या वेळेस लगेच तयार होऊन आल्या मस्तपैकी. मला म्हणाचं काम नाही पडलं त्याला. नको तोंड म्हणा देव बाई सकोबाई. मला नाही बोलवलं होतं स्वयंपाकाला नाही तर आले असते. स्वयंपाकाला आल्या म्हणून सांगू राहिले नाही का बबिता. मी तुझ्या घरी आले होते तो नवऱ्याजवळ सांगितलं होतं. तो नवरा म्हणे सांगतो म्हणे बबिताला. आणि मला माहिती आहे तो नवऱ्याने सांगितलंच असं तुला की सकोबाईने बोलवलं म्हणून स्वयंपाकाला. नाही हो नाही सांगितलं मला त्यानं. काय बाई अवघडची बाई सकोबाई. मला सांगितलं मी आले असते व लगे त्याला ध्यानच नसत. हो खरं हो त्याला ध्यानच नसून सांगायची. तरी सांगितलं असतं. मी नसते आले का देवाच्या कामासाठी. मी नाही असं करत बाई. देवाच्या कामाला मी सगळ्यात पुढे राहते. हो माहिती देवाच्या कामात सगळ्यात पुढे राहते. आरती सारखं भांडून तुम्ही घेते आरती. हो बाई म्हणे की सकोबाईनं साड्या नेसायला लावला ना आम्हाला नाही नेसायला लावल्या. तसं काही नसतं बाई सकोबाईचं. मग तसं काही नसतं. जे आलं ते सारखंच आपल्याला सगळ्या सारख्याच आहे. तुम्ही माझ्या मैत्रिणी सगळ्या. तू माझी मैत्रीण राणी माझी मैत्रीण आबोलीची माय मैत्रीण कांता माझी मैत्रीण सगळ्या मैत्रिणी माया. भेदभाव नाहीची माया नदी. मी कोणालाच भेदभाव करत नाही. सगळ्याला सारखं धरते. तू पण बाई माझी मैत्रीण तू पण. असं राहतं लेकराचं पा येवा देवा नुसता. चला घ्या गाठी पाडून फटाफटा आणि मग विसर्जन ना गौराईचं. हो पाडा